50,000 ते 1.5 लाखापर्यंत मताधिक्य वाढवून देण्याचा दावा पटेल यांनी त्यावेळेला केलेला होता। त्यासाठी 5 ते 8 कोटी रुपयांची मागणीही केलेली होती। मित्र हो, नमस्कार। विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाली आहे असा आधी संशय व्यक्त केला जात होता, पण गेल्या काही दिवसात समोर आलेल्या एकापेक्षा एक अशा धक्कादायक प्रकरणामुळे संशयाची जागा आता खात्रीनं घेतलेली आहे। निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतले धक्कादायक प्रकार, एक वेगवेगळे प्रकार, खरोखर जे चिंता वाढवणारे प्रकार समोर येताना दिसत आहेत। देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या अशा काही घटना आता चर्चेच्या ठरलेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधात जनमत तर दिसत होतं, लागलेला निकाल मात्र वेगळा होता, अविश्वसनीयही होता। हा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा म्हणजे मतदान यंत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता। निदान यापुढची निवडणूक तरी मतपत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवर घ्यावी अशी ही मागणी करण्यात येत होती आणि आज सुद्धा ती मागणी तशीच आहे। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या या सगळ्या निवडणूक आयोगावर पुराव्यानिशी आरोप केले, काही माहिती त्यांनी सार्वजनिक केली। विधानसभा निवडणुकीआधी निकालात फेरफार करून देण्याची ऑफर असे घेऊन दोघं जण आपल्याकडे आलं होतं असं शरद पवार यांनी सांगितलेलं होतं। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला होता, दुजोरा दिला होता। आता मात्र शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्याकडून एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे। सटाण्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी म्हटलं, विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन मॅनेज करून देण्याची ऑफर आपल्याला मिळालेली होती। ही ऑफर गुजरातच्या नारायणदास पटेल या व्यक्तीने दिलेली होती। पटेल हे गुजरातच्या भुज इथं आयटी तज्ञ आहेत। 50,000 ते 1.5 लाखापर्यंत मताधिक्य वाढवून देण्याचा दावा पटेल यांनी त्यावेळेला केलेला होता। त्यासाठी 5 ते 8 कोटी रुपयांची मागणीही केलेली होती। ईव्हीएम आणि पोलीस हे दोन्हीही गुजरातच्या असल्यामुळं मशीन मॅनेज करणं शक्य असल्याचा दावा देखील या पटेल यांनी केला होता। ही बाब तत्कालीन प्रदेशाध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवारांचे जयंत पाटील यांना देखील कळवली होती, मात्र महाविकास आघाडीला चांगला जनाधार असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं असं चव्हाण यांनी म्हटलंय। दरम्यान हा पटेल सटाण्यात देखील येऊन गेला होता। तुम्ही नाही हे केलं तर आम्ही विरोधी उमेदवारांची भेट घेणारच आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। आणि मग या सगळ्याची तक्रार सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करण्यात आलेली होती असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी केलेला आहे। खर तर एवढं मोठं धक्कादायक प्रकरण आहे म्हटल्यावर निवडणूक आयोगानं विनाविलंब चौकशी करायला हवी होती। ते काही लोक म्हणतात ना, निवडणुका हरल्यावर असे आरोप होतात, ईव्हीएमकडे बोट दाखवलं जातं, ज्या त्या वेळेलाच ही तक्रार का केली नाही, त्यांच्यासाठी ही सणसणीत चपराक आहे। माजी आमदार संजय चव्हाण यांनी त्याच वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती असं हे स्वतः चव्हाण सांगत आहेत। मग त्यावेळी निवडणूक अधिकारी गप्प का राहिले याचं उत्तर देणार कोण? त्यांनी या तक्रारीची का बरं नाही चौकशी केली? मग कोणाचा दबाव होता का त्यांच्यावर? या सगळ्या प्रकाराची आता तरी चौकशी होईल काय हो? की हे सगळं प्रकरण गुजरातचं आहे म्हणून सगळं रफादफा होईल? काय वाटतं मित्रांनो, तुम्हाला जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।